मी त्रिवेणी भोर I1 न्यूज मध्ये आपलं स्वागत। नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीची रंगत वाढू लागली आहे। तिरंगी सामना अटीतटीचा होत असला तरी नागरिकांचे प्रश्न सुटणार का याचे उत्तर मात्र मिळत नाही, कारण अनेक प्रश्न अद्यापही जैसे थेच आहेत। प्रभाग क्रमांक 2 मध्ये विकासाची कामे मार्गी लावताना आमच्यावर अन्याय होत आहे। सत्ताधारी मंडळींनी अनेक आश्वासनं देऊनही अनेक समस्या मार्गी लागल्या नाही, अशी अनेक गाऱ्हाणी प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांनी I1 न्यूजशी बोलताना मांडली आहे। काय आहेत नागरिकांच्या अडचणी, कोणते प्रश्न अद्याप सुटले नाही हे जाणून घेतले आहे I1 न्यूजचे संपादक सुरेश वानीसर यांनी। नारायणगाव ग्रामपंचायती निवडणूक आता सुरू झालेली आहे। रंगत चांगली आलेली आहे। तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि चंद्रशेखर कोराळे या तिन्ही मंडळींनी मतदारांना साथ घातलेली आहे। कुणी केले नारायणगावचा विकास आणि कुणी केले नारायणगाव शहर भकास। मतदारांचं काय विजन आहे, आपलं गाव आपला विकास, नारायणगावचा खराच विकास झालाय का की नारायणगाव शहराचा कुणी बाजार मांडलाय, हे आपण समजून घेण्यासाठी आज आलोय प्रभाग क्रमांक 2 मध्ये। माझ्यासोबत एक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, एक हाडाचा कार्यकर्ता आहे। काय त्यांच्या भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत, नारायणगाव शहरामध्ये कोणते विकासाचे प्रश्न मार्गी लागलेत, कोणते प्रश्न बाकी आहेत, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। जंगम साहेब, आपण काय सांगाल? नंबर वार्डाचा नुसता विकास झाला आहे, परंतु या ठिकाणी आर्थिक व्यवहार जो आहे तो याच्यापासून 2 नंबर वार्ड हा फार मागास राहिलेला आहे। सगळा पैशाचा खेळ हा पूर्व वेशीजवळ होतो आहे, तिकडंच सगळं व्यवहार चालतात। आर्थिक व्यवहार जर पूर्व वेशीजवळ होतात, पश्चिम वेशीजवळ होण्यासाठी काय करायला पाहिजे, त्यात पंचायतीचा सहभाग काय, पंचायतीचा रोल काय आहे? जवळजवळ 20 वर्षापासून मी पंचायतीकडे लेखी व चांगल्या अधिकाऱ्यामार्फत इकडं 2 नंबरचा विकास होण्याकरता प्रयत्न केले,
परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. काही आपल्या स्वार्थापायी हे पंचायतीचे लोक इकडं एक तर आठवडे बाजार फक्त येतो आणि त्या आठवडे बाजारामध्ये वार्ड नंबर 2 शिवाजी चौक ते पश्चिम वेस्ट या ठिकाणी जे मोठी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेच्या समोरच बाहेरच्या लोकांची दुकानदारी थाटलेली असते. त्याच्यामुळं ज्यांनी वर्षभर पट्टी भरायची, ग्रामपंचायतीनं काय करायला पाहिजे होतं? ग्रामपंचायतीने बाजार हा बाजारमध्येच भरवायला पाहिजे, म्हणजे इतर दुकानदारांना त्यांचा त्रास होणार नाही. त्यांच्याच दुकानासमोर हजारो दुकानं लावून अडथळा निर्माण करतात, ट्रॅफिक जाम होती आणि इतरही दिवशी फक्त वार्ड नंबर 2मध्ये गिरायकाचा फार भकास असतो, कोणाही दुकानदारी होत नाही. तर या ठिकाणी मी पोस्ट ऑफिस आणि कचेरी, खरेदी विक्रीची कचेरी या आपल्या वेशीजवळ आणण्याकरता खूप प्रयत्न केले. जसं लेखी निवेदन दिलं तरी त्याचा काही ग्रामपंचायतीने दखल घेतली नाही. या वार्ड नंबर 2मध्ये जर पोस्ट ऑफिस आणि वाडीवरची ती कचेरी आहे, स्टॅम्प कचेरी, खरेदी खताचा व्यवहार हा इथं जागा असली शाळेपाशी विशीच्या पश्चिमेला, त्या जागेचा उपयोग करून तिथं पोस्ट ऑफिस आणि कचेरी आणली तर बहुतेक व्यापार हा वार्ड नंबर 2च्या दृष्टीने विकासाचा होईल. अन्यथा 10-10 लाखाचा माल होऊन रोज 500 रुपयेसुद्धा त्या दुकानदाराला व्याजाचे येऊ शकत नाही. तर त्याच्याकरता ग्रामपंचायतीने वार्ड नंबर 2चा विकास, आर्थिक विकास कसा होईल याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नारायणगाव ग्रामपंचायतीने सगळ्या भागाचा विकास समान व्हावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. ही जी पश्चिम पेठ आहे, ही जी बाजारपेठ आहे, ह्या बाजारपेठेमध्ये दर शनिवारी जे बाहेरच्या दुकानदार असतात ते बाकीच्या दुकानांच्या समोर त्यांचं दुकान थाटतात. धंद्यावर परिणाम होतोय. ग्रामपंचायत फक्त उत्पन्नाची बाजू पाहतोय. ह्या दुकानदाराची बाजूही समजून घेणं गरजेचं आहे. माझ्यासोबत इतर काही स्थानिक नागरिक आहेत. ह्या नागरिकांचं काय म्हणणं आहे आपण समजून घेऊया. वार्ड नंबर 2 आत्तापर्यंत झालेल्या याच्यामध्ये सर्व सदस्यांनी यांनी अनेक आश्वासन दिली, परंतु इथं काही गोष्टी मूलभूत कोणत्या, तसं बाकी रस्ते बिस्ते झाले व्यवस्थित, परंतु आता इथं ह्या भागात मुताची सोय नाही. जवळपासच्या भागात काय लेडीजची तर जेंट्सची तिथे मुताची सोय नाही. आणखी दुसरी गोष्ट, हा जो वार्ड आहे, हा 2 नंबर वार्ड, ह्या चौकापासून तर त्या पश्चिम विषेपर्यंत इथं फक्त मैतं दशक्रिया हीच गर्दी असते. कुडालची त्याला वेळा तर ती म्हणतात त्याप्रमाणे गावचा समतोल विकास होण्यासाठी इथं फक्त जो आपला रोजचा जो बाजार आहे, दैनंदिन बाजार, आता हे मुक्ताबाई देवस्थानला ब दर्जा मिळालेला आहे. तिकडं त्या भागामध्ये गर्दी होती आणि या भागात इकडे आठवडे बाजार जो होतो तिथं जर चांगल्या पद्धतीची सोय केली, गव्हर्नमेंटकडून सवलती घेतल्या तर तिथं रोजचा बाजार भरू शकेल आणि तिथं चांगलं हे होऊ शकेल. तुमच्या खाद्यपदार्थ, खाण्याचे पदार्थ, याच्या पदार्थ होऊन आणखी त्यामुळं त्या आठवडे बाजार झाल्यामुळं इकडं ह्या भागामध्ये रहदारी वाढेल, लोकांचा इथं रोजचा व्यवसाय वाढू शकतो. आणखी तुम्ही जाणकार नारायणगावचे सुज्ञ नागरिक आहात. आज तिरंगी निवडणूक होते, काय व्हायला हवं होतं, तुम्ही काय सांगाल? कोणतं आता ही तिरंगी लढत जी आहे ना, ही कोणती लढत ही कोणताही पक्ष न होता पक्षीय पातळीवर व्हायला पाहिजे. आता इथं कोणी काय ना, साधारणतः सरपंच असो किंवा साधारणतः सदस्य असो, आता ही लोकांनी काय केलं पाहिजे की जो उमेदवार आहे त्याला ह्या पटनाची जाण आहे, तो पटणं सोडू शकेल का, त्याची प्रतिमा कशी आहे, कोणची त्याची वैयक्तिक प्रतिमा कशी आहे, की हे महत्त्वाचं आहे. आपण पाहतोय स्वच्छ प्रतिमा असलेला, समाजाच्या प्रश्नांची जाण असलेल्या अशाच व्यक्तीला आम्ही पाठिंबा देणार आहे. अशाच व्यक्तीच्या आम्ही पाठीशी राहणार आहे. या प्रभागाचा समतोल विकास व्हायला हवा. जो उमेदवार आहे तो कुठल्या पक्षाचा असो, कुठल्या गटाचा असो, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. जो विकास आमचा करेल त्याच्याच पाठीशी आम्ही राहणार आहे. आमचंही या निमित्तानं सगळ्यांना आव्हान हेच आहे, तुम्ही कुठल्या गटातटाच्या पाठीमागं राहू नका, दादागिरीला घाबरू नका. सक्षमपणे तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतोय त्यालाच मतदान करा. काय तुम्ही सांगाल ह्या मंडळीकडनं जे आज निवडणुकीला सामोरे जात आहेत किंवा तुमच्याकडे मतांचा जोगवा मागतायत, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल? बाजारपेठ जी आहे, आज ही व्यापारी वर्गात जुनी बाजारपेठ असून त्या बाजारपेठेला कुठल्याही प्रकारचं राजकीय स्वरूपच आणले नुसतं फक्त,
पण त्यांनी बाजाराचा विचार केला, दुकानदाराचा विचार न करताना फक्त त्यांनी स्वतःचा विचार करूनच सगळं चाललं आहे आज नारायणगावमध्ये. काय इकडे समजा आठवडे बाजारात जर बाजार आला असता समजा ती बाजारपेठचा व्यापार वाढला. प्रभाग क्रमांक 2मध्ये अशा प्रकारे जर तुमच्या दुकानांच्या पुढे खाजगी दुकानदार शनिवारी दुकान थाटत असतील तर आतापर्यंत तुम्ही हा प्रश्न चव्हाट्यावर का आणला नाही, पंचायतीला सांगितलं का नाही? एकदा बाजाराचा विषय निघाला होता, रोजच्या बाजाराचा विषय निघाला होता, त्यावेळेला अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती, परंतु काही लोकांनी त्याला अटकाव आणून परत तो बाजार स्थगित केला आणि त्यामुळे इकडची बाजारपेठ जी शांत झाली. अनेक लोक जर या गोष्टीला विरोध करत असतील तर याच्यामध्ये ग्रामपंचायतीचा दोष काय? हे जे आता जर निवडून आलेल्या लोकांनी जर प्रयत्न जर केला तर ही बाजारपेठ जरा थोडी हलेल आणि व्यापाऱ्यांचा जरा फायदा होईल. काय आणि तसं जर झालं नाही तर मग निवडणुकीचा काही उपयोग होणार नाही काही, आणि आलं आणि गेले नुसते तर त्याचा फायदा व्यापाऱ्यांना झाला तर त्यांना काहीतरी फायदा होईल त्यांना, नाही तर ही ग्रामपंचायत नुसती नावालाच राहील. ते खरं आहे, तुम्हाला निवडून दिलं जातं ते जनतेचे प्रश्न सोडवायला, जनतेच्या प्रश्नाची तुम्हाला जाण असायला हवी. आत्तापर्यंत ग्रामपंचायतीच्या ह्याच्यामध्ये ह्या रोडला पेठला ग्रामपंचायतीचे कुणी सदस्य असो कुणी जागा हे असो की तुम्ही बांधकामाला परवानगी देता, ही पेठ तिथं गाडी पार्किंग तुम्ही समजा फेस टू फेस त्यांनी जर नियमच ठेवला असता की राजकीय दृष्टिकोन न ठेवता सगळ्यांना सारखा नियम ठेवायचा की तुम्ही बांधकाम करताना इथं 2 फूट 3 फूट जागा सोडायची, त्यामुळे तुम्हाला या पेठेला देखील याला आता आज समजा 4 चाकी गाडी यायची त्यामुळे थोडा तो देखील त्रास होतो पुढं. म्हणजे यांनी म्हणजे हा ग्रामपंचायतीने काय केलं आतापर्यंत लोकांचं फक्त मताचं राजकारण केलं, पुन्हा दुखवायचं नाही, तुमची जागा येऊन द्या पुढे येऊन द्या, आणखीन एक पुढे त्यामुळे काय होतं जुनी ती पेठ अरुंद होत चालली. रस्त्याला थोडा नाही म्हटलं तरी हे रस्ते थोडेसे अरुंद रस्ते असतात, त्याचा फायदा ऑटोमॅटिक व्यापाऱ्यांना होऊ शकतो ना. म्हणजे ग्रामपंचायतांनी परवानगी देताना ते स्ट्रिक्टली काय करायला पाहिजे, कुणी आता इथून पुढं जर समजा आता कुणी सदस्य निवडून त्यांनी कोणचा आपला हिताचा विचार न करता की हा आपला माणूस आहे, सर्वांना सामान्य आहे लेखू काय करायला पाहिजे की हे जे रस्ते आहेत त्या रस्त्याच्याला समजा 2 फूट 3 फूट मागं घ्या ना, त्यात फायदा त्या माणसाचा पण आहे आणि सगळ्यांचा फायदा आहे. नक्कीच केवळ मतांचं राजकारण न करता, केवळ स्वार्थी भूमिका न ठेवता आपण ज्या बांधकामांना परवानगी देतोय, कायदा सुव्यवस्था अतिक्रमण होणार नाही, सगळ्यांना वाहतुकीला योग्य नियोजन होईल अशा प्रकारचं नियोजन करायला हवं. केवळ मतं मिळतात, केवळ आपलं फायदा होतोय अशा प्रकारचं राजकारण जर करणार असाल तर भविष्य काळामध्ये ही जनता तुम्हाला साथ देणार नाही. जनता सुज्ञ झालेली आहे. उमेदवारांनो सावध व्हा, मतदारांची जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत, जे त्यांचं काम आहे, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा अशीच अपेक्षा या निमित्ताने आपण व्यक्त करूया. ह्या नारायणगावमध्ये एस टी स्टँड ते नारायणगावची पश्चिमेस ह्या ठिकाणी जो बाजार भरतो, ठीक आहे, आठवड्याच्या दिवशी बाहेरच्या लोकांनी येऊन बाजाराला जरूर यावे, त्यांचा तो हक्क आहे. परंतु एस टी स्टँडवर बाहेरगावची लोक ऐन सीझनच्या टायमाला 8-8, 10-10 दिवस येऊन इथं धंदा करतात. वास्तविक इथले स्थानिक लोक वर्षाची घरपट्टी भरायची आणि बाहेरगावचे लोक येऊन त्यांनी सगळा सीझन धुवून न्यायचा. मग दुकानदारांनी करायचं काय? त्याच्याकरता फक्त आठवड्यालाच बाहेरचा व्यापारी ह्या ठिकाणी आला पाहिजे अशी आमची कळकळीची विनंती आहे. इतर 8-8 दिवस 20-20 दिवस लोकांचे बाहेरगावचे माल येऊन इथं विकतात. मुक्ताबाई समाज मंदिर आहे, इथं कापडाची मोठी व्यापारी बाजारपेठ आहे, परंतु बाहेरचे UP, बिहार, दिल्ली या ठिकाणची लोक येऊन इथं सेल लावतात, त्याला गिऱ्हाईकाला भुरळ पाडतात आणि या नारळाचं इन्कम सगळे ते धुवून नेतात. तर त्याच्यावर काहीतरी कंट्रोल या पंचायतीने ठेवलं पाहिजे. ग्रामपंचायतपाशी धरणे आंदोलन धरलं होतं, उपोषण करण्याचा प्रयत्न केला होता. तर काही स्थानिक नेत्यांनी त्यावेळेला सांगितलं की आमचा मारुती आम्ही बसू आणि तुमची मुक्ताबाई तुम्ही बसवा, पण रोजचा बाजार हा तिकडे येणार नाही. तर भरपूर संघर्षानंतर सुद्धा बाजार काही इकडं आलाच नाही. पण जे अर्थकारण आहे ते इकडचं एकदम खच्चीकरण झालं आणि बाजारही आला नाही, बाजार काही आला नाही. माहितीची बाजू अशी की आठवडे बाजार फक्त भरतो, शनिवारच्या दिवशी गर्दी दिसती, नंतर ना आठवडाभर अशी सुटसुकाट बाजारपेठ आमच्या वाट्याला आहे. आज जर दुकानची जर भाडी बघितली, चौकापासून तिकडं जर गेलो तर 7,000 रुपयाच्या खाली भाडं नाही आणि चौकापासून जर इकडं बघितलं तर तुम्हाला 1,000 आणि 1,500 रुपयात
इथं दुकान भाड्याने मिळू शकतं. त्याच्यामुळे इकडचं अर्थकारण एकदम ठप्प झालेलं आहे आणि सगळी जी अर्थकारण जे हे चौकापासून पुढे जबाबदार गेलेलं कोण जबाबदार? आहे, याला जबाबदार फक्त नारायणगावचे राजकारणी आहेत, मोठे मोठे राजकारणी आहेत. आता मी नाव कोणाचं घेऊ इच्छित नाही, पण याला म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत आम्ही संपूर्ण समाधानी आहेत. पण अर्थकारण जे ते 2 नंबर वार्डाचं म्हणजे चौकापासून इकडं अजिबात फिरायला मागत नाही. तर त्याबद्दल पंचायतीकडे मागणी का केली नाही? 2007 साली मागणी केली होती साहेब. त्या टाईमला उपोषण केलं होतं ग्रामपंचायतच्या समोर, मंडप वगैरे घालून. आमचे जे स्थानिक आता ते जे हयात नाहीत, दादा जगताप म्हणून होते, गजानन जगतापांचे वडील, दीपक जंगम होते, त्यांनी त्यावेळेला उपोषण केलं होतं. तर उपोषणाच्या टायमाला उपोषण 2 दिवस चाललं. 2 दिवसानंतर स्थानिक नेते तिथं आले, म्हटले की तुम्ही तुमची मुक्ताबाई तिकडं बसवा म्हणे, आम्ही आमचा मारुती बसू, पण बाजार काय तिकडे येणार नाही म्हणे, असं म्हटले. शिवारवाद झाला. म्हणजे ह्या चौकापासूनच्या इकडच्या शिवाराला वरचा शिवार म्हणतात, चौकापासून तिकडच्या शिवाराला तुम्हाला सावत्रपणाची वागणूक मिळते पंचायतीकडून? निश्चित मिळते. पहा ना तुम्ही, आज तुम्ही चौकापासून इकडे बघा, सगळा सुकसुकाट आहे. आज दुकानांमध्ये कोणाच्या गिराईक कस्टमर नाही, फ्रेश एअर केलो नाही. आता काय माहिती का, आम्हाला काही जणांकडून अपेक्षा आहेत. आता जे नवीन नेते आता त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, आम्ही त्यांच्या मागे खंबीर उभे नवीन राहिलो. म्हणजे कोण नवीन? बाबूभाऊ पाटे असतील, संतोष दांगट असतील, यांच्याकडून आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे. आणि त्याच्यावरती पर्याय म्हणजे मतदानावर बहिष्कार असा नाही, चांगला माणूस निवडून देणं आहे. म्हणजे बाबू पाटे जर सत्तेवर आले तर तुमचा प्रश्न सुटलेला असेल? निश्चित अशी आशा आहे आम्हाला, अपेक्षा आहे आमची. तुम्ही ज्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करताय, दुर्दैवाने जर तुमचे प्रश्न सुटले नाही ते सत्तेवर येऊन सुद्धा पश्चातापाची पाळी आली असं असेल. होऊच शकत नाही साहेब, असं होऊच शकत नाही. तुम्हाला खात्री आहे ते प्रश्न मागे खात्री, लावतील? निश्चित खात्री. आमच्या इथं आत्तापर्यंत झालेली कामं हे सगळे काही चांगल्या प्रमाणात आणि चांगले झालेले आहेत. त्याबद्दल आम्हाला कोणती कामं चांगली झाली? तर रस्त्याचं काम आहे, पाण्याचं काम आहे, लाईटीचं काम आहे. सगळे कांबळे लाईटी नसायच्या, आता तर पूर्ण वेळोवेळी थांबलेल्या असतात, रस्त्यात प्रॉब्लेम नाही. परंतु कसं आहे, आता हे शनिवार बाजार आहे, इथं जी लोकं येतात शनिवारची, त्या लोकांना ना त्या कोपऱ्यावर कुठंतरी ना एक टॉयलेट बांधलं पाहिजे. त्यांना लघवीला कुठं जावं, हे मोठमोठे प्रश्न आहेत. त्याच्याकडे तुम्ही सदस्यांकडे मागणी का केली नाही या प्रभागातल्या? नाही, आपलं तोंडी बोलणं झालं आपलं, त्यांनी काय ऐकलं नाही तुमचं? नाही ऐकण्याविषयी काय नाही, ऐकतात ते. कसं मग त्यांना बांधली का नाही आतापर्यंत? त्यांच्या त्या म्हणजे त्यांना तेवढं महत्त्वाचं वाटलं नसं तर तो त्यांचा प्रश्न असेल का नाही किंवा बांधले नाही, त्यांना आपण निवडून देतो जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी. जर ते जनतेचे प्रश्न सोडवत नसतील तर त्यांना पुन्हा पुन्हा निवडून का द्यायचं? तुमची आता अपेक्षा काय? नाही, पुन्हा पुन्हा तेच निवडून देणं हे योग्य नाही आहे. आता तुम्ही नवीनच चेहरे येतील त्याविषयी काही नाही, परंतु जे कोणी निवडून येईल त्या लोकांनी त्याकडं लक्ष द्यावं. आणि ते लेंडीचा पूल आहे, म्हणजे तिथं जे पाणी साठतं त्याच पाण्यामुळं गावात इतक्या मोठ्या प्रमाणात मच्छर होतात, ते पाणी वाहून गेलं पाहिजे, अशी काहीतरी सोय करायला पाहिजे त्यांनी. नारायणगाव शहराचा विकास आम्हीच करणार, नारायणगाव शहराचा विकास आम्हीच केला आहे, नारायणगाव शहर आम्हाला बदलायचं आहे, नारायणगाव शहराचा चेहरा मला जिल्ह्याच्या नकाशावर न्यायचं आहे, अशा प्रकारची स्वप्न दाखवून 3ही पॅनलची मंडळी प्रचाराला लागलेली आहे. सामना तिरंगी अतिशय चांगल्या प्रकारे चुरशीचा रंगणार आहे. नारायणगावच्या जनतेला नेमकं अपेक्षित काय, कोणी प्रश्न आपले मार्गी लावलेत, कोण प्रश्न मार्गी लावू शकतं, जनतेच्या मनामध्ये काय, आपलं गाव, आपला विकास, खऱ्या अर्थाने आपला विकास झालाय का, कोण विकास करू शकतो, कोण जनतेची तळमळी प्रश्न सोडू शकतो. आपण आज क्रमांक 2 मध्ये आहोत. आपल्यासोबत एक हॉटेल व्यावसायिक डेअरी जी आहे, काय त्यांच्या अपेक्षा आहेत, या प्रभागाचा विकास झालाय का, काय व्हायला हवं, आपण जाणून घेऊया. डेअरीजी, आपण काय सांगाल? तसा या प्रभागाचा विकास तसा गावामध्ये झालेला आहे, काय तसा विकास नाही असं आपल्याला म्हणायचं नाही, किंवा असलेल्यांनी विकास केलाच नाही हे आम्हाला म्हणायचं नाही. परंतु आमचं वार्ड क्रमांक 2 जो आहे हा सातत्याने अविकसित राहिल्यासारखा. आता याच्यामध्ये जबाबदार म्हणजे राजकारण्याचे समजा हे जबाबदारी सत्ताधारी मंडळी. याच्यापूर्वी या परिसरात पहा आठवडे बाजारशिवाय इकडे काय पर्याय नाही. आता तुम्ही इथं आला, तुम्ही लाईव्ह जर या भागातलं जर एक चित्रीकरण केलं तर असा हा भाग आणि एक शिवाजी चौकापासून पुढचा भाग जर पाहिलं तर कसा बघत बसलेला आहे. मग त्या दृष्टीने आज 25 पंचायतीकडे याबाबतची मागणी का करत नाही किंवा मागणी का केली नाही? याबाबतची मागणी केली म्हणण्यापेक्षा यावरती आता मला तो विषय छेडायचा नाही. जे काय बोलायचे ते स्पष्ट बोला. चंद्रशेखर कोळ्यांनी विकास केला नसेल
ते स्पष्ट सांगा. या प्रभागातले सदस्य सर. जर काम करण्यास योग्य नसतील सर. स्पष्टपणे सांगा. मी त्यांनी विकास केला नाही हे बी मी म्हणत नाही. विकास केलाय, गाव पाहते. मग या त्यांनी- प्रभागातले जे सदस्य होते, जर तुमचं म्हणणं असं आहे की या ठिकाणची शनिवारच्या बाजाराशिवाय तुमचा विकास होत नाही, तुम्ही सदस्यांना का सांगितलं नाही? आम्ही आता हे तेच तुम्हाला सांगत होतो मी की आता साधारण आम्ही तुम्हाला काय म्हणलं, मला तो विषय छेडायचा नाही. 20 विषय काय? लोकांना कळू दे ना. 20 वर्षापूर्वी ह्या परिसराचा विकास व्हावा, गावाचा समतोल राखण्यात यावा, या उद्देशाने आम्ही एक आंदोलन केलं होतं. तुम्हाला आठवत असेल मला वाटतं. हा ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या पुढे आम्ही उपोषण केलं होतं. 3 दिवसाचं उपोषण चालू होतं. त्यावेळेचे सरपंच सुरभी होते. पण त्यावेळेला काही गोष्टी समजुत्याने व्हायच्या, तर त्या समजुत्याने होता थोड्याशा म्हणजे असं बुवा पूर्वीची सत्ताधारी मंडळी चांगली होती, आताची सत्ताधारी मंडळी जनतेचे प्रश्न सोडवतील. प्रश्न सोडवत नाही असं नाही. बघा, सत्तेवर बसल्यावर प्रश्न सोडवले पाहिजे. कुठं कुठं अर्थात बी प्रश्न त्या पद्धतीचे पाहिजे. तुमची मागणी काय? आता आमची मागणी अशी आहे की ह्या परिसरामधल्या जो विकास 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 25 वर्ष आम्ही सुद्धा विकास सांगतोय. विकास म्हणजे काय? या परिसरात रेलचेल वाढली पाहिजे, जशी स्टँड एरियामध्ये आहे. आता आम्ही त्यावेळेला मागणी केली होती किंवा स्टँड एरियामध्ये म्हणजे एक हे झाली होती, ग्रामसभा होती. त्या ग्रामसभेमध्ये मी स्वतः एक प्रश्न मांडला होता. मला वाटतं त्यावेळेला माझ्याबरोबर शशीनाना होते. आम्ही एक प्रश्न मांडला होता. त्या शशीनानांनी प्रश्न मांडला होता इथल्या रहदारीचा. म्हणजे आता जे पत्र्याच्या गाड्याच्या समोर रहदारी होती, त्यावेळेला पत्र्याची गाडी नव्हती, तर रहदारीची अडचण. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं का रहदारीची अडचण ही पादचाऱ्यांची बी अडचण होत नाही का? ह्या ठिकाणी जो बाजार भरतो, हा बाजार जर आठवडे बाजारामध्ये दैनंदिनीला जर नेला तर इथं थोडीशी जागा कमी होईल, वाहतूक व्यवस्थित चालेल. दुसरी गोष्ट, म्हणजे या भागाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत आणि सदस्य कमी पडतात असं म्हणायचं? नाही, ग्रामपंचायत असेल, सदस्य असतील, त्यानंतर आपल्याकडं एक वरच्या लेवलनी जी काही ज्येष्ठ मंडळी असतील, सगळ्यांनी एक गावाचा समतोल म्हणजे जसे आम्ही कोणीतरी त्यांचे लागत असणार. आता हे पहा, याच्यावरती याचा मी जो पर्याय सांगितलेला याच्यामध्ये किती आहे? हे जे आठवडे बाजार भरतो, आठवडे बाजारामध्ये एक चांगल्या पद्धतीची जर एक मंडई बनवली, त्याच्यामध्ये असणाऱ्या त्या लोकांना गाळे दिले. जो खालच्या मुक्तवाईच्या बाजूला जो दररोजचा भाजी बाजार भरतो, हा. पश्चिम पट्ट्यात भरायला पाहिजे असं म्हणणं आहे. असं म्हणणे, आमचं म्हणणे असं आहे की या पश्चिम पट्ट्यात जर तो भरला, आज आपण पाहिलं मुंबईमध्ये वाशी मग या मार्केट, प्रभागातले मुंबईमध्ये जे सदस्य होते तुम्ही त्यांना सांगितलं काय? आता मी सांगितलं आम्ही आंदोलन केले पण त्याचा विचारच झाला नाही. आता पहा, मुंबईचे उदाहरण जर घेतलं तर मुंबईमध्ये वाशी मार्केट, आपलं तरकारी मार्केट मध्ये मुंबईमध्ये होतं. आज ते वाशीला आणलं. आज तर वाशीला जर तरकारी मिळते तर लोक कुठे येतात? तिथे येतात. मग जर हे तरकारी इकडं आली तर लोक कुठे येतील? इकडेच येतील. याच्यातले 3 प्रश्न सांगतो तुम्हाला. तर हा आठवडे बाजारामध्ये आल्याच्या नंतर समोरच्या पेठीने वरच्या पट्ट्यातले लोक खाली फिरते होतात. वारुळवाडी, मावळेवाडी हा परिसर मधल्या साकोवाडी किंवा मधल्या बियरफुलानी येतो. जो मुक्ताईच्या समोर भाजी बाजार भरतोय तो ह्या बाजूला भरायला पाहिजे एवढंच. आज आपल्याला मुक्ताबाई मंदिराला का होईना क दर्जाचं देवस्थान म्हणून आपल्याला ही मिळालेली आहे. हे बी फार मोठं चांगलं काम झालेलं आहे आपल्या दृष्टीने. आणि आज तिथं जर आपण यात्रा भरते, आज आपलं समाज मंगल कार्यालय मला सांगा, बाजार भरलेला आहे, नवरदेवाची मिरवणूक आलेली, आपल्या गावचंच लग्न आहे, त्याच्यामध्ये आपणच सगळेजण भरपूर संख्येने जाऊ. वाहतुकीला अडथळा आहे. वाहतुकीला अडथळा आहे, 2-3 मिरवणूक त्यातून जात नाही, परत त्या बाजारवाल्यांचे म्हणजे असं सगळ्यांचा किचडा एकत्र करण्यापेक्षा करा ना मंडई, सुसज्ज मंडई करा. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे पाण्याची व्यवस्था करा, संडास टॉयलेटची व्यवस्था करा, संध्याकाळी टाळा कुलूप लावून बंद करून जायला हे करा, वॉचमॅनची व्यवस्था करा, तिथं पार्किंग व्यवस्था करा. काय आज एवढी मोठी जागा आहे, 3-4 मजली जरी मार्केट बनवलं तर अख्खं मार्केट बसेल, आठवडे बाजार सुद्धा बसेल, एवढी मोठी जागा आहे. मतांचा जोगा मागणाऱ्या मंडळींनो, आपण पाहताय नागरिकांच्या मागण्या अतिशय माफक आहेत. या प्रभागामध्ये या ठिकाणचा विकास होत नाही. सत्ताधारी मंडळींना इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जो दररोजचा भाजी बाजार भरतोय तो जर या पश्चिम पट्ट्यामध्ये भरवला तर आमचा विकास होऊ शकतो असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. सत्ताधारी मंडळींना हा बदल का केला नाही आपण त्यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नारायणगाव ग्रामपंचायतीनं विकास करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. अर्थात निवडणुकीचा प्रोग्राम सुरू झाल्यानंतर अशी जर कामं करणार असतील तर मतदारांच्या मनावर प्रभाव पाडला जाऊ शकतो. वास्तविक अशा प्रकारची कामं आता करायला बंदी घालायला हवी. यापूर्वी या ठिकाणची कामं करायला हवी होती. ग्रामपंचायत गेले 5 वर्ष झोपा काढत होती असा पण नागरिकांचा सवाल आहे. आता जर तुम्ही कामं हाती घेणार असाल
फक्त मतदारांना तुम्ही आमिष दाखवताय असा पण आरोप होऊ शकतो. या ठिकाणी आपण पाहतोय इतर अनेक गल्लीबोळामध्ये एवढे ब्लॉक बसवले, त्याचबरोबर रस्ता कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे. या ठिकाणी करणं गरजेचं होतं. सत्ताधारी मंडळीने राजकारण केलं आहे का, किंवा आपल्या गटाचा नाही म्हणून त्याच्यावर एक प्रकारे त्या गल्लीवर किंवा त्या प्रभागावर अन्याय केला का, आपण तेही समजून घेण्याचा प्रयत्न करूया. काही आपण काय सांगा? मला फक्त एवढंच म्हणतं की आपण स्वच्छ भारत म्हणतो, मग आपले नारायणगाव का सुधारत नाही? इथे डेंग्यूचा अजूनही खूप प्रसार आहे आणि मुले माझ्या अजूनही आजारी, डबल त्यांना ताप येतो, डेंग्यू येतो, अजूनही घरामध्ये औषधं पडलेले. माझी आजी आजारी आहे, सासूबाई, मिस्टर आजारी, पण म्हणजे पूर्ण आमचं घर अक्षरशः स्वच्छतेचा अभाव आहे. स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे. आणि इथं तुम्ही गल्लीत पाहिजे ना, प्रत्येक व्यक्ती आजारी आहेच आहे. कोणी असं नाही की खूप व्यवस्थित आणि छान आहे म्हणून तब्येतीने, सगळे आजारी आहेत. म्हणून मी म्हणते की तुम्ही ना मच्छर हा त्याचा विषय केवळ काहीतरी तुम्ही ग्रामपंचायतीकडे अपेक्षा व्यक्त करताना आपण नागरिक म्हणून स्वच्छतेला आपणही सहकार्य करावं असं वाटत नाही का? हो तेच की ग्रामपंचायत सदस्यांनी ना सगळ्यांनी इतके दिवस जर तुमच्या नारगात एवढा आजाराचा प्रसार पहिल्यांदा इथेच होतो आणि बाकीचे मग नंतर ऐकायला येतात की पुण्यात इकडे तिकडे, पण इथे नारायणगावमध्ये प्रत्येक हा आजार हा आहेच आहे, काही ना काहीतरी असणारच आहे. तो तुम्ही कंट्रोलमध्ये का आणत नाही, त्याचं तुम्ही काही दखलच घेत नाही. सध्या अजूनही इतका आजार, अजून डेंग्यूही चालूच आहे, तरी पण तुम्ही फिरकत का नाही सदस्य? आणि हे मनापासून माझी इच्छा आहे की तुम्ही याविषयी उपाययोजना करा. मला कुठेही काही दिसतच नाही, प्रत्येक ठिकाणी आहेत तसंच नारायणगाव आहे, काही बदल स्वच्छता काहीही दिसत नाही. कानाकोपऱ्यात तसाच आहे अगदी, फक्त रोड तुम्हाला स्वच्छ दिसेल, पण आतली तुम्ही गल्ली बोळ सगळ्यांनी दाखवा. आणि प्रदर्शनी जो भाग आहे, दिसणारा जो भाग आहे तो पंचायतीनं स्वच्छ केलेला आहे, मात्र जे गल्लीबोळ आहे हे अस्वच्छ आहे. सत्ताधारी मंडळींनो काळजी घ्या, दखल घ्या. अशा प्रकारे अस्वच्छता असेल तर नारायणगाव शहर नक्की अस्वच्छ झालेलं आहे. नारायणगाव शहर स्वच्छ करायचं असेल, नारायणगावचा विकास करायचा असेल, नारायणगाव जर बदलायचं असेल तर सगळ्यांना बरोबर घेऊन नारायणगावचा विकास करा. बाबू पाटे, संतोष वाजगे, चंद्रशेखर कोराळे, आपण जनतेचे सेवक बनवता, जनतेचे प्रश्न सोडवा, जनता आपल्याला डोक्यावर घेईल. आता 1.5 महिन्याहून तशी पडूनच आहे. काही आता त्या गाडीमुळं काही उपचार होणं अगदी शक्यता कमीच आहे. डॉक्टरला तरी कुठून पैसे घालवायचे, कारण मी एकटीच असते, घरी कोणी नाही बघायला सुद्धा. पोरांना सांगायचं, त्यांनी दवाखान्यात ॲडमिट करायचं, बस. त्यासाठी ही स्वच्छता होणं फार महत्त्वाचं आहे, कारण तिकडे जर तुम्ही गेलात ना इतकी अत्यंत घाण आहे. पंचायतीनं काय करायला पाहिजे? पंचायतीने निदान कमीत कमी घाण गुण साफसफाई व्यवस्थित केली पाहिजे ना. हे तर नाहीच आहे काही, हे तर नाहीच आहे. कालांतरात इथून तिथून ही पाईपलाईन सुद्धा झाली पाहिजे. कारण शिवाजी चौकापासून इकडे गेले 25 वर्षापासून आमच्या भागात विकास हा झालेला नाही आणि आमच्या मार्गाला आम्ही नाव दिलेले आहे विदर्भ मराठवाडा म्हणून. कारण का, इकडे दिवसेंदिवस इकडं हा भाग ओसाड पडत चाललेला आहे. इकडं कुठल्या प्रकारचे कार्यालयीन कामकाज नाही. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य होते, त्यांच्याकडे आपण तुमच्या अडचणी का सांगितल्या नाही? इथून मागच्या ग्रामपंचायत आम्ही उपोषणाला सुद्धा बसलो होतो. त्यावेळेला उपोषणाला बसलो, पण ग्रामपंचायतची त्यावेळेचे जे लीडर जे आता नाही आहेत, ज्यांच्या हातात ग्रामपंचायत होती, त्यांनी आम्हाला हुसकून दिलं. तुमच्या ग्रामपंचायत प्रभागातल्या ज्या अडचणी आहेत, आमच्या प्रभागातल्या सत्ताधारी जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्या कानावर प्रश्न का त्यांच्या कानावर घेऊन आम्ही त्यांच्याबरोबर उपोषणाला बसलो होतो. पण त्यांनी शब्द दिला होता, प्रश्न मार्गी दिला होता. हो, त्यांनी प्रश्न दिला होता, पण त्यांना सुद्धा त्यांच्याच नेत्यांनी दमदाटे करून ग्रामपंचायत म्हणजे तुमच्या प्रभागातील सदस्यांचे नेते ऐकत नव्हते? आमच्या सदस्यांचं ऐकत नव्हते, नेते कुठल्या प्रकारचं ऐकत नव्हते. आमच्या मागणी काय? आमची आता मागणी आहे की आमचा जो हा एरिया आहे पश्चिम एरिया, हा आमचा पश्चिम एरियात आमचे दिवसेंदिवस जे फार मयत मार्ग म्हणून प्रसिद्ध होत चाललेलं आहे, त्याच्या आमच्या इकडे व्यवस्थित काहीतरी चांगले कार्यालय आले पाहिजे, इकडे वर्दळ वाढली पाहिजे, आमचे धंदे हे वाढले पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. आणि याला मार्केटिंग हे इकडचं वाढलंच पाहिजे. नाही तर आम्ही तरी ह्या वेळेला आम्ही बऱ्याचशा मुलांनी ठरवलं होतं याला मतदानावर बहिष्कार टाकायचा. पण काय आम्हाला ह्याला हे दिलेलं आहे की बुवा आम्ही काहीतरी पुढच्या एवढ्या 5 वर्षात आम्ही तुमच्याकडे काहीतरी कार्यालय आणू, इकडे वर्दळ वाढू, हे आमचे प्रयत्न वाटतील. तुमचं मार्केट हे वाढलं पाहिजे, चांगल्या प्रकारचे आम्ही मंडई करू, याची आम्ही दखल घेणार आहे. त्यांची अशी आम्हाला आश्वासन देण्यात आलेले आहे. बघू आता 5 वर्षात काय होतं, नाही तर पुढच्या 5 वर्षात आम्ही चौकापासून, शिवाजी चौकापासून इकडे सर्वजण बहिष्कार टाकणार. चेंबर नाही, पाईपलाईन केलेली नाही आणि शहासा रोड आहे, पण सगळीकडे रोड चांगला झालेला, आमच्याकडे रोड झालेला नाही आणि हे मुद्दा म्हणून केलेलं नाही, हे पण आम्हाला बोलून दाखवलेले अन्याय झाला आमच्यावर. इतर ठिकाणचा
विकास होतो आणि तुमच्याकडे विकास होत नाही. होत नाही. यापूर्वी ही जागा अस्वच्छ होती आणि आयवन न्यूजने त्यांनी बातमी दिली, त्याच्यामुळं हा परिसर स्वच्छ झाला. त्याबद्दल आणि ग्रामपंचायतच्या मार्फत हा स्वच्छ झाला, त्याच्यामुळे मी धन्यवाद देतो. रस्त्यांचे प्रश्न जवळजवळ सगळे झालेलेच आहे. तर छोटे मोठे गल्ली बोर्ड राहिलेले आहेत अजून. तर माझा आहे सलूनचा व्यवसाय. तर काय होतं, आम्हाला दशकिरीला पहिलं नदीला यायला लागतं. तर दशकिरीला नदीला आल्यावर पहिला प्रश्न असा होता की नदीची स्वच्छता आम्हाला तेवढ्या भागाची करून घ्यायला लागते. त्याच्यासाठी आम्हाला तिथं ओटे बांधून पाहिजे. आता आम्ही संजू शेट्ट वारवळे त्यांना सांगितलं होतं, त्यांनी आम्हाला वारवाडी साईडने ओटे बांधून दिलेले. तर आपल्या नारायणगाव साईडने आम्हाला ते ओटे पाहिजे. तर प्रॉब्लेम कधी असं होतं, नदीला पाणी असतं तर आम्हाला बसायला जागा नसते. तर आम्ही काय करतो, पायऱ्यानं बसतो. तर तेलच्या बाया धुणारे असं ते आम्हाला वाढतं, इथं बसू नका तिथं बसू नका. मग आम्ही बसायचं कुठं. पंचायतीकडे मागणी का केली? हे माझं दोनदा बोलून झालेलं आहे, करू ते राहून गेलेलं आहे आता. तर ते कामं होणं गरजेचं आहे. तर प्रॉब्लेम काय होतो, मग शेवटी बारकुनाना डेअरी आमचे पुढे येतात, सगळे नदी स्वच्छ करून घेतात. त्याच्यानंतर मग दशकिरी विधी पार पडते. कारण की बारकुनारांचं इतकं नारंगावलं हे आहे बा योगदान आहे की त्यांच्यासारखा माणूस असं होऊच शकत नाही कधी बा. कारण की ते दशकिरी असू मैत असू सगळ्यात पहिले येणार, सरपंच असणार, सगळं लोकांना सहकार्य करतात. दशकिरीसुद्धा आपण बघितलं तर ते सगळ्यात पहिले येतात, नदी स्वच्छता करून घेतात. तिथं मग आम्हाला बसायला जागा भेटते. ह्या आमच्या अडचणी आहेत तिथं. त्या हे नारायणगाव छोटं झालेलं आहे, हे मोठे शहरात रूपांतर होत चाललेलं आहे. भरपूर नारायणगाव मोठं होत चाललेलं आहे. त्याप्रमाणे त्या नदीलासुद्धा आता दिवसांदिवस हे वृक्ष लावतात म्हणतात, पण किती वाढतात हे सर्वांना माहीत आहे. दिवसादिवस आपल्या हिंदू धर्माप्रमाणे दुःखद घटनेला लाकडाशिवाय पर्याय नाही. जनसंपदा कमी होत चाललेली आहे. त्यासाठी हे नवीन येथील सरपंच त्यांनी एक मंगळ विनंती केली, याच दाहिनी किंवा विद्युतदाहिनी करावा ही विनंती. दिवसांदिवस फक्त वृक्ष लावा, पण त्याप्रमाणे लावा म्हणतो, पण वाढ होऊ देत नाही, म्हणजे त्याची कुरडं पडते. तसं पाहिलं तर आपल्याला आता हा हायवे गेलेला आहे, मोठे बरं झाडं होती, ती संपूर्ण नाशवत केलेली आहे. त्याप्रमाणे ती झाडं एक 100 वर्ष अशी पूर्वी होती, की आता काहीच एक सोड ठेवलं नाही आणि नवीनसुद्धा कोणी लावत नाही. फक्त लावायचं, आधी पाणी घालायला मागत नाही. लावल्यानंतर कळकळीची विनंती, जे हायवेला सुद्धा तो बायपास झालेला आहे, ही अशी झाडं आहे 100 वर्षाची. वड, लिंब. महाराज या ठिकाणी जी पूजा व्हायची ती पूजा कधीपासून बंद झाली? पूजा बंद झाली 2 वर्ष. आता माझ्या दुकानाच्या आसपासचा ट्रॅफिकचा जो विषय आहे, काय मॅडम ट्रॅफिक होते, लहानपोर येण्याचे गैरसोय होते, तिथे बरेचसे अपघात पण झाले. तुमच्या दुकानं पुढे गाड्या आहेत आणि माझ्या दुकानापुढं पण लोक गाड्या लावून जातात. बोलले तरी म्हणतात रस्त्यावर गाडी लावली आहे, पण याचा काही फायदा होत नाही. ग्रामपंचायतचे कर्मचारी जर आले, त्यांनी पाय घेतले होते, तर तिथं काहीतरी तोडगा काढते. आणि दुसरा एक विषय, माझं घर आहे पेटाळीमध्ये, माझं प्रभाग क्रमांक 2, माझं पेटाळीमध्ये घर आहे. त्या घराच्या म्हणजे जो एरिया आहे सार्वजनिक एरिया असा जायला रोड आहे, फक्त छोटा रोड आहे, तिथं पेव ब्लॉक टाकलेला नाही. रस्त्यामध्ये खूप दगडी पडली आहेत